नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा आपला विषय आहे अल्गो ट्रेडिंग. खूप साऱ्या कमेंट्स मला आल्या होत्या अल्गो ट्रेडिंगशी रिलेटेड आणि थँक्यू सो मच फॉर द कमेंट्स. सो गणेशजी म्हणून आहेत, त्यांनी प्रश्न विचारला होता की अल्गो बनवायचा आहे, प्लीज गाईड. त्याच्यानंतर राहुलजी म्हणून आहेत, त्यांनी विचारलं होतं की अल्गो खरंच चालतात का. ठीक आहे, सो मी त्याच्या बाबतीत बोलू इच्छिते आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या मी माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती दाखवते. सो अल्गो खरंच चालतात का, खूप छान प्रश्न आहे ॲक्च्युली. तर अल्गो चालतात, फक्त असं आहे की अल्गो तुम्हाला खूप अभ्यास करून बनवावे लागतात, बॅक टेस्ट करायला लागतात, फॉरवर्ड टेस्ट करायला लागतात आणि एका पूर्णतः लेंदी प्रोसेसमधून जेव्हा एखादा अल्गो जातो त्याच्यानंतर तो अल्गो चालतोच असं नाही. कारण की माझ्या एक्सपिरियन्सनुसार जेव्हा थाउजंड्स ऑफ अल्गो बॅक टेस्ट होतात त्याच्यानंतर कुठेतरी एखादा अल्गो असा असतो की जो रिअल मार्केटमध्ये चालतो. ठीक आहे, आणि त्या प्रोसिजरमध्ये आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. सो अल्गो बेसिकली काय आहे, तर अल्गो आजकाल खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत, अल्गो सॉफ्टवेअर्स आहेत आणि खूप सारे अल्गोज तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात आणि प्लॅटफॉर्म्स लाईक ट्रेडट्रॉन. ओके, सो ट्रेडट्रॉनवरती मी बघितलंय की मार्केट प्लेसवरती RA सर्टिफाईड लोकांनी काही अल्गोज तिकडे टाकलेले आहेत मार्केट प्लेसवरती. सो मार्केट प्लेसमधून ॲक्च्युली तुम्ही तुमच्या अकाउंटला अल्गोज लावू शकता. सो इथे मला क्लॅरिफाय असं करायचं आहे की अल्गो ट्रेडर कोण असतो, तर जो स्वतः अल्गो डेव्हलप करतो तो अल्गो ट्रेडर असतो. जेव्हा मी दुसऱ्यांचे अल्गो यूज करतेय, जसं की मी आता म्हटलं की बरेचसे सॉफ्टवेअर्स आहेत, एक्झाम्पल म्हणून मी ट्रेडट्रॉनचं सॉफ्टवेअर म्हटलं, तर त्या सॉफ्टवेअरमध्ये जे अल्गोज आहेत ते जेव्हा मी माझ्या अकाउंटला लावते तेव्हा मी अल्गो ट्रेडर नाही बनत, आय एम द कस्टमर ऑफ दॅट अल्गो, राईट. सो काय होतं, मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा आपण अल्गो लावतो, अल्गो सॉफ्टवेअरमधून सिलेक्ट करून ते अल्गोज लावतो, तेव्हा त्या अल्गो सॉफ्टवेअरमध्ये त्याचा बराचसा डेटा दिलेला असतो. ठीक आहे, की तो कशा पद्धतीने रन झालाय, आत्तापर्यंतचा त्याचा काय स्टेटस आहे. सो अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. आणि कधी कधी काही अल्गो सॉफ्टवेअर्स जे आहेत की जे मार्केट प्लेसवरती जे अल्गो विकतात, तर त्या सिनारिओमध्ये खूप सारे असंही असतं की खूप फ्लॅशी दाखवलं जातं की एवढे % इन्कम जनरेट झालेलं आहे ह्या अल्गोमध्ये वगैरे. पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा एखादा तो अल्गो सबस्क्राईब करतो त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन, तेव्हा होतं काय की कदाचित तेवढा ॲक्च्युली आउटपुट मिळत नाही किंवा कधी कधी एकदम लॉसी आउटपुट यायला लागतं. आणि मग ॲज अ कस्टमर किंवा जनरल काय होतं की बाबा एवढा लॉस का होतोय, तर मग आपण ते सॉफ्टवेअर बंद करतो किंवा ते सबस्क्रिप्शन बंद करतो. तर आता हे असं का होतं, जनरली हे असं होण्यामागचं कारण असं असतं की तो जो काही अल्गो लिहिलेला आहे किंवा तो कशा पद्धतीने त्याचे रूल्स आहेत हे आपलं कोणालाच माहिती नसतं. आपण फक्त कस्टमर आहे. ठीक आहे, सो आपल्याला माहिती नसतं की हा नक्की कुठल्या सिनारिओमध्ये एंट्री घेणार आहे, हा कुठल्या सिनारिओमध्ये एक्झिट करणार आहे. कधी कधी अल्गोच्या बाबतीत हेही माहिती नसतं की हा दिवसामधून किती ट्रेड प्लेस करणार आहे. सो अल्गो सिस्टीमच्या बाबतीत हे खूप कॉमनली बघितलंय मी की जिथे ग्रॉस प्रॉफिट येतं पण नेट निगेटिव्ह जातं, कारण की नंबर ऑफ ट्रेड्स आर ह्यूज इन अल्गो सिस्टीम्स. सो या सगळ्याचा अभ्यास करता जे माझा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी सांगते की अल्गो ट्रेडिंग जर करायचं असेल तर कुठलाही दुसरा प्लॅटफॉर्म वापरणं थोडंसं म्हणजे टाळलं पाहिजे किंवा थोडंसं कॉशियसली त्याचं इनडेप्थ स्टडी केलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की सगळेच वाईट आहेत अल्गोचे सॉफ्टवेअर्स वगैरे, पण होतं असं की आपल्यावरती विश्वास नसतो आणि आपण पहिले त्या रिझल्ट बघून त्या अल्गोवरती विश्वास ठेवतो. पण कधीही कुठलेही हिस्टॉरिकल रिझल्ट्स, म्हणजे इव्हन अगदी आपल्या स्वतःच्या अल्गोचे सुद्धा कुठलेही हिस्टॉरिकल रिझल्ट्स तुम्हाला फ्युचर परफॉर्मन्सची गॅरंटी कधीच देत नाही, बरोबर आहे. पण ॲटलिस्ट डिफरन्स काय आहे की मी स्वतः अल्गो लिहिलेला असेल तर मला पूर्णतः खात्री असते की हा किती ट्रेड्स प्लेस करणार आहे रोजचे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे कॅपिटल अलोकेशन कशा पद्धतीने केलेलं आहे, महत्वाचं म्हणजे रिस्क मॅनेजमेंट मी अल्गोमध्ये कशा पद्धतीने केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या अल्गोच्या बाबतीत माहिती असतात. सो त्या दुसऱ्याच्या अल्गोच्या बाबतीत माहिती नसतात.
ठीक आहे. आता ऍक्च्युली रश्मी सुळे म्हणून एक आहेत, त्यांनी असं विचारलं होतं की स्विंग अल्गो मिळेल का? तर स्विंगचा अल्गो म्हणजे ऍक्च्युली अल्गो मिळेल का ह्या प्रश्नाचं मी उत्तर देते. अल्गो जेव्हा एखादा विकतो तेव्हा त्याच्यासाठी रिक्वायरमेंट अशी असते की तो अल्गो सेबीकडनं अप्रूव्ह करून घ्यायला लागतो. ठीक आहे. आणि मग त्या कोड बेसमध्ये कुठलेही चेंजेस करणं अपेक्षित नसतं, अगदी लॉट साईजचे चेंजेस सुद्धा नाही. म्हणजे पूर्णतः तो अल्गो जेव्हा मी सेबीकडनं अप्रूव्ह करून घेते तेव्हाच तो अल्गो मी दुसऱ्याला देऊ शकते. बरोबर आहे. त्याच्यासाठी मला सेबीच्या रेग्युलेशननुसार अनेक जे काही प्रोसिजर्स आहेत त्याच्यामधून जायला लागतं. सो टू प्रिसाइजली आन्सर युअर क्वेश्चन, मी कुठलंही अल्गो विकत नाही आणि इंडिव्हिज्युअल यूजसाठी मी माझे अल्गो म्हणजे ॲज अ रिटेल ट्रेडर यूज करते. माझे स्वतःचे अल्गो फक्त माझ्यासाठी मी यूज करते. तुम्ही जर असं विचाराल की अल्गो करू शकतो का किंवा अल्गो बनवू शकतो का, तर डेफिनेटली माझं उत्तर असं आहे की डेफिनेटली तुम्ही अल्गो बनवू शकता. आता अल्गोसाठी रिक्वायरमेंट काय असते, तर टेक्निकल बॅकग्राऊंड हवं का? खूप जण विचारतात की आम्ही IT बॅकग्राऊंड मधले नाहीये, पण मग आम्हाला जर अल्गो करायचं असेल तर आम्ही कसं करायचं? तर अभ्यास करायला लागतो, डेफिनेटली खूप अभ्यास करायला लागतो. पण असं काही नाहीये की जे अशक्य आहे. म्हणजे जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला अल्गो करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली असे खूप सारे नो कोड प्लॅटफॉर्म सुद्धा अवेलेबल आहेत. सो काही जर नावं तुम्हाला सांगायची झाली तर अल्गो टेस्ट एक नो कोड प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता, फॉरवर्ड टेस्टिंग करू शकता, अगदी ब्रोकरचा API सुद्धा कनेक्ट करू शकता. त्याच्यानंतर ट्रेडट्रॉन हे खूप ब्युटिफुल सॉफ्टवेअर आहे, पुन्हा नो कोड अल्गो आहे की जिथे तुम्हाला कोडिंग करायची गरज नाहीये, पण त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही स्वतःचे रूल्स त्यांच्या ऍक्च्युली जे काही ब्लॉक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये टाकून तुम्ही स्वतःचा अल्गो बॅक टेस्ट करू शकता आणि फॉरवर्ड टेस्टही करू शकता. ह्या अल्गो सॉफ्टवेअर्समध्ये महत्वाचं काय असेल तर खूप चांगली गोष्ट एक असते की सिम्युलेटेड ट्रेडिंग असतं ह्यांच्यामध्ये. ठीक आहे. सो सिम्युलेटेड ट्रेडिंग काय आहे की बॅक टेस्टिंग झाल्यानंतर फॉरवर्ड टेस्टसाठी तुम्हाला स्वतःचा पैसा तिथे लावायची गरज नाहीये. तुम्हाला एक डमी अकाउंट मिळतं आणि त्या डमी अकाउंटमध्ये तुम्ही लाईव्ह ट्रेडिंगमध्ये म्हणजे ऍक्च्युली लाईव्ह मार्केटमध्ये कशा पद्धतीने माझा अल्गो चाललाय हे तुम्ही तिथे बघू शकता. सो बेसिकली अल्गोच्या बाबतीत सांगायचं झालं तर अशा अनेक काही गोष्टी आहेत. थोडंसं इन डेप्थ जे काही डिस्कशन आहे ते आपण माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपण डिस्कस करत होतो अल्गो ट्रेडिंगच्या संदर्भात. ठीक आहे. सो अल्गो ट्रेडिंग स्पेसिफिकली सांगायचं झालं तर एक असतात सेमी ऑटोमेटेड अल्गोज. ओके. आणि दुसरे प्रकारचे जे अल्गोज असतात ते असतात फुल्ली ऑटोमेटेड अल्गोज. ओके. आणि सेमी ऑटोमेटेड अल्गोज मध्ये काय असतं की जर माझा सिलेक्शन क्रायटेरिया ओके सो सिलेक्शन क्रायटेरियासाठी मी जर कुठलंही सॉफ्टवेअर वापरत असते किंवा ऑटोमॅटिकली सिलेक्ट ओन स्टॉक्स येत असतील, अगदी स्टॉक सिलेक्शन जे चार्टिंग थ्रू होतं ते सुद्धा माझं सेमी ऑटोमेटेड अल्गोज मध्ये जातं, किंवा त्या सिनारिओ मध्ये माझं ऑर्डर प्लेसमेंट जी आहे ती मॅन्युअल आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या प्रकारचे जे अल्गोज असतात ते असतं की जेव्हा मला बाय सेलचं सिग्नल मिळतात. ओके. बाय सेलचं सिग्नल मिळतात थ्रू माझा जो काही कोड मी लिहिलेला आहे स्ट्रॅटेजीचा त्याच्यामध्ये, आणि फक्त ऑर्डर प्लेसमेंट मी मॅन्युअली हँडल करते. ठीक आहे. सो हे सुद्धा माझे सेमी ऑटोमेटेड अल्गोज झाले. आता फुल्ली ऑटोमेटेड अल्गोज काय असतात तर पूर्णतः म्हणजे अगदी स्टॉकचं सिलेक्शनचं क्रायटेरिया असू देत आणि पूर्णतः एंट्रीचे क्रायटेरिया असू देत, पूर्ण जी काही माझी स्ट्रॅटेजी आहे ती पूर्ण कोडेड आहे. आणि प्लस ऑर्डर प्लेसमेंट सुद्धा म्हणजे ब्रोकर वरती जे ऑर्डर प्लेसमेंट करायचे हे सगळं ऑटोमॅटिकली होतं. ठीक आहे. सो त्यांना फुल्ली ऑटोमेटेड अल्गोज म्हणतात. आता ऍक्च्युली स्टेप बाय स्टेप जायचं झालं तर आता ह्याच्यासाठी कुठले कुठले सॉफ्टवेअर आपण वापरू शकतो. सो खूप सारे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. जसं मी म्हटलं की नो कोड अल्गो म्हणून बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत. सो इथे जसं मी सांगितलं होतं की अल्गो टेस्ट एक प्लॅटफॉर्म आहे,
त्याच्यानंतर अल्गो मोजो असा एक प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यानंतर ट्रेट्रॉन, ओके, ट्रेट्रॉन असा एक प्लॅटफॉर्म आहे. हे सगळे चांगले प्लॅटफॉर्म आहेत, मी स्वतः एक्सप्लोअर केलेले आहेत. आणि अल्गोची गरज कुठे भासते अजून एका ठिकाणी, जेव्हा हे झालं एक्झिक्युशन लेवलचं, की सिलेक्शन क्रायटेरिया, स्टॉक सिलेक्शन करताय ऑटोमॅटिकली, किंवा बाय सेल सिग्नल ऑटोमॅटिकली करताय, आणि ऑर्डर प्लेसमेंट सुद्धा ऑटोमॅटिकली होत आहे फुल्ली ऑटोमेटेडच्या क्रायटेरियामध्ये. पण मला जेव्हा एखादी स्ट्रॅटेजी जेव्हा मी बनवते तेव्हा मला बॅक टेस्टिंग खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि मॅन्युअली मी ती स्ट्रॅटेजी किती बॅक टेस्ट करू शकते, किंवा मॅन्युअली जे बॅक टेस्टिंग आहे ते खूप एरर प्रोन असू शकतं. म्हणजे मी जेव्हा बॅक टेस्टिंग करतेय चार्टवरती, एक तर मला खूप लिमिटेशन आहेत, म्हणजे टाइम कन्झ्युमिंग तर आहेच, की एका इन्स्ट्रुमेंटवरती त्या फिक्स टाइम फ्रेम वरती ती मला स्ट्रॅटेजी पूर्णतः चेक करायचे, बॅकटेस्ट करायचंय. आणि मुळात नुसती बॅकटेस्ट नाही करायचे, तर त्याचा बॅकटेस्टिंगचा रिपोर्ट मला क्रिएट करायचा आहे. सो ही सगळी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आणि हे एका इन्स्ट्रुमेंटला केलं म्हणजे झालं असं नाही, परत दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटला तुम्हाला करायला हवं. परत खूप सारे मोठे मोठे बॅकटेस्ट आहेत, ते आपण मॅन्युअली नाही करू शकत. हे एक लिमिटेशन आहे. त्याच्यामुळे बॅक टेस्टिंग साठी अल्गोज इज मस्ट. ओके, सो अल्गोज आर मस्ट, कारण की एका क्लिक वरती तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही लिहिलेला कोड बॅकटेस्ट करू शकता हे खूप छान पद्धतीने आपल्याला बघता येतं जर आपल्याकडे अल्गोज लिहिलेले आहेत. सो बॅकटेस्टिंग साठी तुम्ही काय वापरू शकता, तर ट्रेडिंग व्ह्यू स्वतःची एक लँग्वेज आहे जी की पाइन स्क्रिप्ट म्हणून आहे. तर इथे काय होतं, व्हिज्युअलायझेशन म्हणून तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूचे चार्ट आहेत, बरोबर आहे. आणि पाइन स्क्रिप्ट मध्ये तुम्ही कोड लिहिल्यानंतर त्या कोड मध्ये तुम्हाला ऍक्च्युली जे काही तुमचे बाय आणि सेलचे जे काही रूल्स आहेत ते सगळे तुम्ही लिहिल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित रिपोर्ट मिळतो बॅकटेस्टिंगचा, की हे कशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी चालणार आहे किंवा चाललेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फॉरवर्ड टेस्टिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर पाइन स्क्रिप्ट ट्रेडिंग व्ह्यू मध्येच आपल्याला फॉरवर्ड टेस्टिंग साठी पेपर ट्रेडिंगचं ऑप्शन आहे. ठीक आहे. सो तिथे तुम्ही पेपर ट्रेड करू शकता. आणि फायनली तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू मधून तुम्ही जे काही धन ब्रोकर आहे, फायर्स ब्रोकर आहे, याला एपीआय कनेक्शन करून तुम्ही ऑर्डर प्लेसमेंट करू शकता. ओके, सो अशा पद्धतीने करू शकता. दुसरी मेथड अशी आहे की ट्रेडिंग व्ह्यू पाइन स्क्रिप्ट मध्ये नाही लिहायचंय बॅकटेस्टिंग साठीचे अल्गोज, किंवा इव्हन फुली ऑटोमॅटिक अल्गोज असू दे किंवा काय, तर तुम्ही पायथन स्क्रिप्ट वापरू शकता. ठीक आहे. सो पायथन स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला ब्रोकरचं एपीआय इंटिग्रेशन करायला लागतं. ठीक आहे. आणि प्लस तुम्हाला पूर्णतः जे काही फ्रेमवर्क आहे, जे तुमचं काम चालण्यासाठी पूर्णतः जे फ्रेमवर्क आहे ते पूर्ण बनवायला लागेल. आणि एकदा हे फ्रेमवर्क बनलं की फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजी बाय स्ट्रॅटेजी मग तुम्ही इथे बॅक टेस्टिंगचं एक फ्रेमवर्क असेल तुमचं, आणि दुसरं एक असणार आहे जे फॉरवर्ड टेस्टिंगचं फ्रेमवर्क असेल, आणि रिअल एक्झिक्युशन वालं एक फ्रेमवर्क असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त फ्रेमवर्क्स बनवता येतात अल्गो ट्रेडिंग साठी, आणि त्यांचा वापर करता येतो. आता गोष्ट अशी आहे की किती ह्याच्यासाठी टेक्निकल नॉलेज हवं, तर डेफिनेटली त्याच्यासाठी बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी टेक्निकल नॉलेज हवं. पण आजकाल एआयचा जमाना आहे, सो डेफिनेटली असं काही नाहीये की जे तुम्ही शिकू नाही शकत. सो लिमिटेशन्स काहीच नाहीयेत. तुम्ही चॅट जीपीटी, परप्लेक्सिटी किंवा जेमिनाय असे कुठलेही एआय एजंट वापरून तुम्ही पाइन स्क्रिप्ट म्हणा, पायथन म्हणा, किंवा कुठलंही फ्रेमवर्क तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकता. कारण की हे जे एआयचे टूल्स आहेत ना, हे तुम्हाला रेडीमेड कोड देतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला लॉजिक वापरायचंय, म्हणजे ते लॉजिक बिल्ड नाही करणार. बरोबर आहे. तुम्ही जे काही प्रॉम्प्ट द्याल ह्या टूल्सना, त्याप्रमाणे ते कोड बनवून देऊ शकतात तुम्हाला. बाकीचं इंटिग्रेशन किंवा एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय, कशा पद्धतीने तुम्हाला तो कोड म्हणजे ऍक्च्युली रन व्हायला हवाय, तर हे सगळं तुम्हाला एआयच्या मदतीने डेफिनेटली करता येतं. आणि त्यामुळे हे खूप सोपं झालेलं आहे. ठीक आहे. सो मला असं वाटतंय ओव्हरऑल अल्गोच्या बाबतीत जे काही कमेंट्स होते, जी काही माहिती होती ती मी सांगितलेली आहे.
आणि तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती माहिती जरूर देण्याचा प्रयत्न करीन. आणि थँक यू सो मच फॉर लिसनिंग आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा की काय तुमचे व्ह्यूज आहेत या बाबतीत. आणि थँक यू सो मच अँड बाय.